नमस्कार नाट्य रसिक हो. मराठी नाट्य रंगभूमीवरती एक अतिशय सुंदर युवा दमाचं नवीन काळाचा विषय घेऊन आलेलं एक नाटक आत्ताच रंगमंचावरती येत आहे. सगळ्या आपल्या रसिकांची आवडती अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आणि इतरही कलाकार खूप छान आहेत. नाटकाला सगळ्या प्रेक्षकांचा अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतोय आणि हे नाटक दिग्दर्शित केलंय विजय केंकरे यांनी. सगळ्या नाटकाचा आनंद हा नाट्यगृहात जाऊनच घेण्यासारखा आहे. खरोखरीच वेगळ्या विषयावरचं वेगळ्या धाटणीचं नाटक आलंय. आपण सगळे नाट्यगृहात जाऊन हे नाटक बघणार आहोतच, पण त्यापूर्वी या सगळ्या कलाकारांची तंत्रज्ञांची जरा गप्पा मारूया आणि या नाटकाविषयी समजून घेऊया. नूतन वधूवरा विश्राम करा, नूतन वधूवरा विश्राम करा, ओढ्या घे बायको नवरा, ओढ्या घे बायको नवरा. नाटकाच्या दिग्दर्शकाला, एकूणच दिग्दर्शकाला आपण कॅप्टन ऑफ द शिप म्हणतो. आणि एक असा कॅप्टन आपल्याबरोबर बसला आहे की त्यांनी असंख्य जहाजं आजपर्यंत तारली आणि खूप सुरक्षित यशस्वीपणे पलीकडे पोहोचवली. असं हे एक नाटकाचं तारू तुम्ही आज पुन्हा घेऊन आलात आणि खूप आजच्या काळाचं नाटक आमच्यासाठी घेऊन आलात. तर या संदर्भात मला आपल्याशी बोलायला आवडेल. द विजय केंकरे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार दादा. विषामृत अगदी आजच्या पिढीचं नाटक तुम्ही घेऊन आलाय. काय सांगाल या कलाकृतीविषयी? मुळामध्ये ना इथे पुण्यात किरण यज्ञोपवीत आणि प्रदीप वैद्यनी रंगभान नावाचा एक संकल्प केला होता, ज्यामध्ये त्यांनी काही नवीन नाटककारांकडून नाटकं लिहून घेतली. तर त्या रंगभान या नाट्य लेखन शिबिरातून घनश्याम राहळकरनी हे नाटक लिहिलं, ज्याचं अभिवाचन ऐकायला आम्ही गेलो होतो आणि ते अभिवाचन फारच छान झालं होतं. तेव्हा मी तो तुकडा ऐकला होता त्यातला. मग हे नाटक पूर्ण त्याचं पुस्तक छापलं आहे, 5ही नाटकांचं. त्या पुस्तकात मी वाचलं आणि एक दिवस अचानक त्यांचा फोन आला. मला ट्रू कॉलरवर आलं विजय केंकरे आणि त्यांचा फोन आला आणि ते म्हणले, अरे घनश्याम, मी ते नाटक ऐकलं त्या दिवशी, त्याचं चंक्स, आणि मला ते आवडलं. आणि मी म्हटलं द विजय केंकरेंचा फोन आलाय तर, आणि ते विचारतात आपल्याला. आणि केंकरे सरांचं हे खूप चांगलं आहे की त्यांनी स्वतःहून मला फोन केला, हे नाटक करतो म्हणाले. त्याच्यानंतर फक्त ना समोर कोरोना आणि अजून काही कारणामुळे होऊ शकलं नाही. आणि मग म्हणजे काय म्हणतात, कधी कधी स्टार्स असे अलाईन होतात ना, की मी राहुल भंडारेंना हे ऐकवलं आणि भंडारे सर मला म्हणले, अरे केंकरे सरच हे करू शकतील. मी म्हणलं, अहो ते तर करायला रेडीच. आणि मग ते सगळं परत जुळून आलं आणि मग हे नाटक घडून आलं. गुलाबी ठीक आहे ना? की हिरवा मागू? बहारदार. कशाबद्दल बोलते मी? घरात घालायचे काम. नाही टिकली. टिकली? अमेझॉन वरनं टिकली मागवणार आहे मी. सॉरी मला 5 मिनिटं दे, काम करते. विषय सकाळपासून तेच चालू आहे. 5 मिनिटं टाइमपास करू ना. नाही मला काम करू दे प्लीज. तू परत काम कर ना, 5 मिनिटं टाइमपास करू. चल. घनश्याम राहळकर हे लेखक पुण्याचे आहेत. ते मला भेटले एकदा, माझ्या एका प्रयोगाला आले होते बालगंधर्वलाच, आणि मला बोलले की माझ्याकडे एक छान नाटक आहे. तर नाटकाचं जेव्हा वाचन झालं, त्या वाचन झाल्यानंतर मी तिथेच ठरवलं की हे नाटक आपल्याला करायचं आहे. कारण आजच्या घडामोडीच्या या सगळ्या धकाधकीच्या लाईफमध्ये नातेसंबंधामध्ये ना खूपशे असे कोरडापणा येऊ लागलेला आहे. नातेसंबंध तुटत चाललेले आहेत आणि यूथमध्ये हा मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला तो दिसतोय आणि जाणवतोय. तर यावर भाष्य करणं, एखादं नाटक येणं खूप गरजेचं आहे. कारण मी नाटक निर्माता आहे
आणि निर्माता असल्यामुळे मी नाटकातनं तो विषय मांडू शकतो. आणि आजच्या यूथचा हा प्रश्न आहे आणि प्रत्येकाच्या घरातला हा प्रश्न आहे. अद्वैत थिएटर ही एक 18 वर्ष जुनी संस्था आहे, ज्या माध्यमातून आम्ही प्रयोगशील नाट्यनिर्मिती वेळोवेळी केलेली आहे. आणि त्याच्याच एक भाग म्हणजे हे विषामृत नाटक. सगळे हल्ली म्हणतात मला माझी स्पेस हवी आहे, मला माझी स्पेस हवी आहे. आता माझी स्पेस हवी आहे हे आपल्या आधीच्या पिढ्यांनाही बहुधा कळत असावं म्हणून ते न बोलता सुद्धा एकमेकांबरोबर खूप वर्ष राहिले. तर त्यामुळे मला इंटरेस्टिंग हे वाटलं की आपण म्हणतो हे सगळं, पण हे करत असताना खरं तर त्या समस्या आपण हल्ली क्रिएट करतो. म्हणून मला हे नाटक तरुणाईच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं वाटलं की हसत हसत ते कशात तरी अडकतात. तर ते जे अडकणं आहे ते अपरिहार्य होतं का, तर ते अपरिहार्य असणं नसण्यातली गंमत. म्हणजे तुम्ही तो जो विषामृत खेळ लहानपणी मुलं खेळतात, आमच्या नंतरच्या जनरेशनचा आहे, पण तो तसं तुम्ही कुणाला विष देता कुणाला अमृत देता हे तुमचं तुम्हाला तरी नक्की कळत आहे का. त्यामुळे मला हे नाटक घनश्यामने लिहिलेलं फार इंटरेस्टिंग वाटलं. मग परत काय होतं, हल्ली नाटकाचं सगळं संच जमवणं त्यात काही वेळ गेला आणि मग राहुल भंडारे त्याच्या अद्वैत थिएटरसाठी तयार झाला आणि नाटक झालं. आपण चान्स घेण्याबद्दल तुला काय वाटतं? हे बघ, हा एक चान्सच आलाय माझ्या वाटेला. आणि बावळट, आपण चान्स घेण्याबद्दल तुला काय वाटतं? अगं तू कुठला विषय कुठे काय नेते यार? मग नानाने सांगितलंय का? हे का केलं आता? नाही विषय नको बदलू. तू हे का केलं? तू मला सांग, नानाने सांगितलंय का? नानांनी विषय काढला फक्त, त्यांनी काय असं? तुझ्या नानाची तर ना मी सगळे त्यांचे आयुर्वेदिक काढले ना त्यांच्या कपाळावर होते ना. काय प्रॉब्लेम आहे यार? झाली ना आता 5 वर्ष लग्नाला आणि पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार आहेत. ऐक मला खूप महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. तर आत्ता हा विषय नको. ओके, हा विषय खूप महत्वाचा विषय, हा खूप महत्वाचा विषय मला मान्य आहे, पण मला इक्वली महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचंय. तर का खूप खूप चांगलं आणि खूप एक नवीन विषय लेखकाने मांडलेला आहे. म्हणजे घनश्याम राहळकर यांनी खूप आधी ही स्टोरी लिहिली आहे आणि खूप मेहनत केली आहे की हे स्टेजवर यावं त्यासाठी. आणि आत्ता कुठे ह्याला वाव मिळाला आहे अद्वैत थिएटर्समुळे. आणि त्याच्यानंतर विजय सरांबरोबर काम करताना, प्रियदर्शनी, आरती यांच्याबरोबर काम करताना आम्ही स्वतः कधीही आम्ही डिरेक्टर समोर बसलोय का आता हे को ॲक्टर्स आहेत ह्यांनी असं कधीच नव्हतं. आम्ही एवढ्या चांगल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, चांगल्या वातावरणात आम्ही रिहर्सल सगळ्या केलेल्या आहेत. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, आम्ही 2 आठवड्यात उभं केलंय नाटक. क्या बात आहे. आणि कसं आहे की त्याच्यामागे आम्ही कधीही त्याचं तेवढं आम्ही लोड नाही घेतलं. आणि थँक्स टू द डिरेक्टर, कारण की त्यांनी आम्हाला माहीत होतं की कुठले चांगले पॉईंट्स आहेत कुठले नाही आहेत आणि त्याच्या हिशोबाने आम्हाला ते पुश करत गेले. खरं तर माझी जनरेशन मागची आहे, पण मी जेव्हा विद्यापीठांमध्ये शिकवायला लागलो ना तेव्हा या तरुण मुलांबरोबर संपर्क आहे. आणि मला थोडीशी अशी सवय आहे की समोरचा माणूस काय म्हणतो ते समजून घ्यायचं, ऐकायचं आणि पुढे जायचं. शिवाय माझा लोकशाही पद्धतीवर विश्वास आहे अजून तरी. तर तो जो विश्वास आहे त्यामध्ये मला लेखक त्याला काय म्हणायचं आहे काय, तसे जे अभिनेते त्यांना पूर्ण मुभा दिली होती. त्यामुळे ते काय म्हणतात ते करायला मला आवडायला लागलं आणि मला मजा यायला लागली. पण हा ब्रिज सांधत असताना ना मी असंच करा असं म्हणालो असतो तर हे झालं नसतं. हा ब्रिज सांधताना मुख्य म्हणजे त्यांचं म्हणणं मी ऐकलं आणि त्या पद्धतीने त्यांच्या डोक्याने मी नाटक केलं अगदी सांगायचं तर. आणि तेच करणं माझ्या दृष्टीने गरजेचं होतं. अरे वा, छान चाललंय की काम. हो छानच चाललंय. तुझा नवरा खूप फास्ट काम करतो अमृता. बापरे. क्विक. हे काय मंडई वगैरे? हो, नाईस. गवार, भेंडी, शेपू. शेपू? परत शेपू? चांगली असते पचनाला. अगं इथे धरण फुटायची वेळ आली, रोज शेपू. कॉफी करते. हे नाही दिली त्यांनी आता, कॉफी दिली. बरं बरं, मग काजू आणते. काजू पण दिले. अतिथी देवो भव.
थोडे काजू घरीही घेऊन जा. की तेही दिलेस? नाही ना, तुझ्यासाठी ठेवलं काहीतरी. व्हेरी स्वीट, पण खरंच नको. मी घरी एकटीच राहते, कोणी नसतं, सो काजू कोण खाणार. एनिवेज मी आता येत राहील. विशालच्या स्टार्टअपचं काम चालू झालंय. मग नेक्स्ट टाइम जेवायला द्या. नक्की आवडेल मला. काजूची भाजी खायला घालू तुम्हाला. तुला येते बनवता? काजूच्या चपात्या, काजूची भाकरी, काजूयुक्त पाणी. हे जे विषय आहे हा अगदी फ्रेश आहे आणि खास तरुणांसाठी वाटतंय हे. आणि अतिशय म्हणजे भरपूर डायलॉग्स आहेत, पण छान वाटतं की पट 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 सरकते नाटक. आणि म्युझिकसुद्धा अतिशय फ्रेश आहे. आणि आपली लाडकी आहेच प्रियदर्शिनी. छान वाटतं नाटक. विषय आजचा आहे आणि थोडा नवीन विषय आहे, त्यामुळे रिलेट करू शकतो आम्ही सगळेजण. हा विषय तर माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मी पाहिलेला आहे, त्यामुळे खूप रिलेट करता आले. त्यामुळे छान वाटतं. सगळे ऍक्टर्स खूप छान आहेत आणि म्युझिकही खूप छान आहे नाटकाचं. आम्ही खूप एन्जॉय केला. आम्हाला सुद्धा प्रेक्षकांच्या खूप छान प्रतिक्रिया आल्या आणि तुमचा जो सगळा एकूण वावर आहे, तुमच्यातली केमिस्ट्री आहे ती फार खरी, रिअल, इतकी छान वाटली. म्हणजे आणि नाटकाचं खरं तेच यश असतं. तर याचं श्रेय कुणाकडे? याचं श्रेय आता श्रेय कसं असतं ना, माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन जसं असतं ना, तुमच्या ऑफ स्क्रीन तुमचं काय, तुमची मैत्री कशी असते किंवा तुमची केमिस्ट्री कशी असते ना, हे म्हणजे ऑन स्टेज तुम्हाला दिसतं, ऑफ स्टेज तुमचं कसं असतं. तर त्याच्यामुळे आमची ऑफ स्टेज पण एवढी चांगली मैत्री आहे. आणि फक्त आमच्या दोघांचीच नाही, तर जेवढे 5 आम्ही कलाकार आहोत, आमच्या सगळ्यांचीच एवढी चांगली केमिस्ट्री. ऑफ स्टेज पण चांगली मैत्री आहे. लगेच तिने क्रॉस क्वेश्चनिंग केलेलं आहे आणि याच्यातच कळलं तुमची मैत्री किती सुंदर आहे, गोड आहे. असंच आहे. आणि मला असं वाटतं की मी तिला, ती मला, आम्ही असे एकमेकांना असे कॉम्प्लिमेंट आम्ही करतच असतो. तिने एक काहीतरी केलं तर आम्ही अजून काहीतरी एक दुसऱ्या गोष्टी आणतो. सो आम्ही खूप मजा केली आणि आम्ही स्टेजवरती पण तेवढी मजा करतो आणि तीच मजा लोकांना येते. वा, विशाल, शी इज रिअली व्हेरी क्यूट. यू आर लकी. शी इज क्यूट. यू आर लकी. 2 दिवस घरी घेऊन जाता येतो. आलीच प्रियदर्शनी, तर ये आमच्या गप्पांमध्ये. तुला बोलवणारच होतं आणि इतकी छान तू एंट्री घेतलेली आहेस. खरंच ही मैत्री आहे का हे इथे कॅमेरा ऑन आहे म्हणून बोलतोय हा? म्हणजे कुठल्याही चांगल्या नात्याचा बेस हा रिस्पेक्ट असतो असं मला वाटतं. तर वी नेव्हर क्रॉस दॅट रिस्पेक्टवाला बाउंड्री. आय फील की काही जर ॲडिशन असेल किंवा तर आम्ही कितीही घट्ट मित्र असलो तरी सुद्धा आम्ही एकमेकांशी कन्फर्म करून की तू चुकत असेल तर मला सांग, तुला जर हे नको वाटत असेल तर सांग, हे घेऊ का नको घेऊ, तुला अवघड वाटतंय का वगैरे, हे सगळं तितक्याच सिरियसली पण डिस्कस करतो. त्याच्यामुळे प्रोफेशनली पण आम्ही ती मैत्री आजमावू शकतो मंचावरती. हे खरं दिग्दर्शकाचे क्रेडिट आहे, तुम्हा आर्टिस्टचं क्रेडिट आहे, एकूण सगळ्या युनिटचं क्रेडिट आहे जे आम्ही आता स्टेजवर बघितलं आणि त्यामुळे खूप मजा आली आम्हाला नाटक बघून. नाटक ही प्रयोगक्षम कला आहे याची या लोकांना आता सगळ्यात जास्त जाणीव आहे असं मला वाटतं. ते अलंकारिक भाषा, वाक्याला टाळ्या याच्यात आता ते गुंतत नाही. ते त्यांचा मुद्दा मांडून मोकळे होतात. हा माझ्या मते सगळ्यात ही यांची मोठी शक्ती आहे. दादा, आता तुम्ही सहज म्हणून गेलात एक गोष्ट की मी त्या मुलांना करू देतो, त्यांचं मी ऐकतो. खरं तर इतकं काम केल्यानंतर माणसामध्ये एक येतं की माझा से आहे आणि तुम्ही तुमच्या कलाकृतीतून इतके हिरवेगार असण्याचं कारणच हे की तुम्ही समोरच्याला वाव देता, त्याला खेळू देता. हे फार मोठेपण आहे. तर हे कलाकारांकडनं, या सगळ्या कलाकारांकडनं, या टीमकडनं कसा सपोर्ट मिळाला याला? अरे खूप मस्त सपोर्ट मिळाला. आणि हे जे मुद्दा आहे ना, याच्यात माझं एक मत सांगतो की थिएटर इज एनीबडीज बिझनेस because you don't need any qualification to do theater, and theater is nobody's business because you can't understand what is theater throughout your life. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला नाही कळत आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट नाही कळत, म्हणजे आता मला हाही प्रश्न खूप लोक विचारतात की तुम्ही सिनेमा का नाही केला. मला नाही येत. मला कॅमेऱ्याचं उजवं डावं त्याचं तंत्र कळत नाही. मला गोष्ट सांगता येईल कधी कधी, म्हणजे
प्रसंगी मी जेव्हा विद्यापीठात शिकवतो तेव्हा मी बऱ्याचदा क्लासरूममध्ये शिकवत नाही, त्या मुलांना घेऊन वडापाव खायला जातो. जे महाराष्ट्राच्या बाहेरचे होते त्यांना तर अप्रूप होतं, आणि तिकडे वडापाव खाता खाता त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी झाले. वा वा. मग पुणे विद्यापीठामध्ये असताना मजेचा भाग, एक रेस्टॉरंट होतं, त्याचं नाव वैशाली नव्हे, तर तिकडेच मुलांना, कारण माझ्या विषयाला 4-5च मुलं होती MA ला, मी त्यांना तिकडे घेऊन जायचं, चल इकडे पुण्यातले चांगल्या बोली येतात, चल जाऊ संध्याकाळी गप्पा मारा. आता यांनी काय होतं, मी त्यांच्यातला एक आहे हे वाटायला सुरुवात होती. बरोबर. आणि मग ती सवय लागली. मग मी जेव्हा ललित कला केंद्रामध्ये नाटक शिकवायला लागलो तेव्हा तिथे छोट्या गावातली मुलं येतात. होय. तेव्हा मी जर त्यांना कळलो तर एक शहरातला माणूस त्यांना कळतो, आणि ते मला कळले तर छोट्या गावातली माणसं मला कळतात. तर या इंटरॅक्शनची पहिल्यापासून सवय असल्यामुळे या मुलांबरोबर मैत्री झाली आणि त्यातून ते शक्य झालं. आणि माझा मोठा दोष असा आहे की मला असं ओरडता येत नाही. राग येतो कधीतरी, पण तो अगदी नाटक पुढे, त्यामुळे ती मुलं फुलून आली, ती मुलं स्वतः फुलून आली. खूप बोलावं असं वाटतंय. पण या नाटकाच्या संदर्भात मला असं वाटतं की युथचं नाटक तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलाय. तरुणाईचं नाटक आहे, तरुण मुलांचं, आणि खूप छान वाटलं. आम्ही प्रयोग पाहिला आणि आम्ही खुश आहोत, प्रेक्षक खूप खुश आहेत नाटकावरती, आणि आम्ही शुभेच्छा देतो की हे नाटक खूप छान चालू दे. धन्यवाद. आणि लग्न झाल्यानंतर पण त्याच माणसाबरोबर बेडवर ऑनेस्ट राहायचं कोणी सांगितलं यार. चला बस खूप झाली आपल्याला. हे यार अनु, ती प्यायल्यावर असं खरं खरं कसं बोलते यार, मी प्रॉब्लेम आहे. तू व्यक्तो, तू व्यक्तो. येस, फ्रँकली स्पीकिंग, पॉडकास्ट विथ राणी मध्ये आपलं स्वागत आहे. माझा नेहमीचं ठाम मत ठरलेलं तर लग्नानंतर फक्त एकच फिजिकल रिलेशनशिप मला पटत नाही. पण तू लग्नानंतर करू शकते की नाही रे, मुलं तेवढी ओपन माइंडेड नसतात. नमस्कार, मी आरती मोरे. नमस्कार, मी चैताली कोहली. नमस्कार, मी शौनक रमेश. आज ॲक्च्युली एनर्जी खूप छान लागली, प्रयोग खूप सुंदर झाला आणि सगळ्यांचे रिस्पॉन्सेस खूप छान होते आणि आणखीन करावं असं वाटत होतं. आणि तुझं हे पहिलं कमर्शियल नाटक आहे, त्याबद्दल काय सांगशील? माझं अगदीच पहिलं कमर्शियल नाटक समोर बेबी इयर. द टीम इट सेल्फ इज व्हेरी गुड अँड हार्ड वर्किंग, त्याच्यामुळे खूप छान मजा येते काम करायला आणि मी इथे अशी सेटल होते हळूहळू. मी ह्या नाटकात सॅम ह्याची भूमिका करतो. खूपच इंटरेस्टिंग नाटक आहे, कारण नाव जरी थोडंसं ट्रेडिशनल वाटत असलं तरी इट इज बेसिकली अ व्हेरी यूथ ड्रिवन प्ले अँड अ व्हेरी यूथ ड्रिवन स्टोरी. तर खूपच इंटरेस्टिंग नाटक आहे आणि इट इज बेसिकली फॉर ऑल एज ग्रुप्स. तर खूपच एक इंटरेस्टिंग आमचा हा अटेम्प्ट आहे. मी माझ्या होमग्राऊंडवर परत आल्याचं फिलिंग आहे आणि मला खूप मजा येते. सो गोष्ट आहे विशाल आणि अमृताची, राणी, सॅम आणि सावीसोबत. तर आमचं नाटक तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुम्ही नक्की बघायला या, आम्ही वाट बघतो. प्लीज नक्की या. विषामृत हे नाटक मुळात विशाल आणि अमृता या जोडप्याची गोष्ट आहे. लग्नानंतर नात्यामध्ये आलेल्या बोर्डमवरती हे काहीतरी करू पाहतायत आणि त्याच्यातनं काय गमती जमती घडतायत असं हे सगळं नाटक आहे. सो याचे प्रयोग आम्ही आता महाराष्ट्रभर करणार आहोत. तुम्ही अद्वैत थिएटर्सच्या पेजला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळतील. आणि तिकीट्स तुम्ही बुक माय शो वरती बुक करू शकता. नक्की या नाटकाला. असं सांग ना, या नाटकाला, या नाटकाला विषामृत बघायला या. सर्दीला जेव्हा लभिडवी ती सुखाचे, बोर वाटेल हे मोमेंट फुकाचे. हे सर्दीला जेव्हा लभिडवी ती सुखाचे, बोर वाटेल